पुन्हा त्यांनी वाट अडवली आणि शेण आणि दगड मारले तर मी म्हणतो नाही शाळा भरली तर नाही भरली, काय बिघडणार आहे त्यानं? मागे फिर नाहीतर ठेचून मारू. सावित्री, सावित्री आवरलं का? तुझ्या अंगावर येणाऱ्या दगडांनी जर तू पाऊल मागे घेणार असशील ना, तर विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका विद्येने केले. हे शब्द आठव. मला उद्या शाळेला शिकवायला जायला नाही जमणार. मुलींनो, अशी घंटा वाजली ना की समजायचं की शाळा सुटली. हा, ही सकाळी अशी घंटा वाजली की शाळा भरते आणि संध्याकाळी घंटा वाजली की शाळा सुटते. निघूया. मला बरं, जर पुन्हा त्यांनी वाट अडवली आणि शेण आणि दगड मारले तर मी आहे. शेवटी बघाय मिळून आहे तेच बघाय मिळालं. जे ऐकाय मिळून आहे तेच ऐकाय मिळालं. अजून लय काय ऐकायला मिळायचंय, लय काय बघायचंय. अहो ते भूदेव किती चिडले ती बघा. शान अंगावर पडलंय. आता यातनं शानपण यावं म्हणजे देव पावला म्हणायचं. पोर तर लय घाबरले व, काय बी सूचना झालंय. वय तर कसं समजा सहन केलं कोणास ठाव. ज्योत्या मोर सावित्री काय बोलत नाही. पर दादा, हे काय बरं नवं. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. मी म्हणतो नाही शाळा भरली तर नाही भरली, काय बिघडणार आहे त्यानं? का ह्याची शाळा सुरू झाली म्हणून सोन्या रुपयाचा पाऊस पडणार आहे? का मुळा मुठाच्या पात्रातनं अमृत वाहणार आहे? काय घडणार काय आहे असं म्हणून ज्योत्या सावित्रीच्या जीवावर उठलाय. ऐक ऐक ऐक, मला नाही वाटत जो त्या शाळेचं नाव आता काढेल. दोघांची बी हाऊस फिटली आता. आणि आता तात्यासाहेबांनी आग्रह जरी धरला तरी मला नाही वाटत जाऊ बाई काय तयार होत्याल म्हणून. मरता मरता वाचल्यात व त्या. खरं आहे, हवा लय मुका मार लागलाय व. अहो थोडक्यात निभावलं म्हणायचं. वय देवा, आज पातूर मी जे जे म्हणत आलो त्याचीच प्रचिती आली. तो साळाचा खेळ आता संपला. छोटी आता न सांगता मळ्याची वाट धरल. म्या तर सावित्रीला घराबाहेर पाऊलच ठेवू देणार नाही आता. मला नका हळद लावून, लय दुखतंय, मला सहन नाही होते. सावित्री, माझ्यासाठी सहन कर. नाही होते हो सहन.
दिसभर ना त्या पोरींसमोर कळ दाबून उभे होते मी. आता घरच्यांसमोर मी काही बोलता येत नव्हतं. नकाला वळत मला लय दुखतंय. सावित्री, मला कळतंय तुला किती त्रास होतोय. तूच हे दिव्य करू शकतेस, बाकी कोणाचं काम नाही. मुलींना शिकवताना कसं वाटलं? म्हणजे बऱ्या आहेत का मुली? शिकतील? चांगल्यात मुली. पटापटा शिकतील. शाळा बी लई चांगली आहे. पण मला उद्या शाळेला शिकवायला जायला नाही जमणार. आता घराबाहेर पाय ठेवण्याच्या लायकीची राहिली नाही ती. हे त्रिवार सत्य. लोकांनी चांगला चोप दिला हो. म्हणजे देणारच होते, संतापलेच होते. झाले ते उत्तम झाले. त्या ज्योत्याला त्याच्या लायकीसारखे उत्तर मिळाले. या पेशव्यांच्या पुण्यात पुण्याचे काम झाले हो. आणि हो, सांगायचं म्हणजे सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, नारायण पेठ, रास्ता पेठ, सगळीकडे तुमचे कौतुक. काय ती वाहवा. हा 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 हा. तुम्हाला आहे का आमचे कौतुक? मला हो, मला कौतुक आहे तर. परंतु एकट्या स्त्रीवर दगड मारणे ह्याला पुरुषार्थ समजायचा का? तिला स्त्री का म्हणायचे ते आधी मला सांगा. तिच्या स्त्रियांचा गुणधर्म सापडत नाही. मुळात तिला लाज नाही, पायरीने वागत नाही, सभेत ढिटाईने उभी राहते, शास्त्राच्या विरोधात वागते. त्यात ती शूद्र. अशा स्त्रीला स्त्री ही म्हणू नये. जे झाले ते पुण्याचे झाले. तुम्हाला पटते? मग झाले तर. केले नसते हे, परंतु त्या भूतातोंडी भागवत शोभणार नाही, म्हणून माझा हा आटापिटा. बागा, ये बागा, बाहेर आहे आधी. अरे बाबा, काय झालं? सुकाळीच्या एवढं सांगून मी जे करायचं तेच केलंस ना. अरे बाबा, पोरगी आहे माझी ती, आणि मी तिला शिकवणार. अरे त्यात वाईट काय आहे? ए, आता वाईट आणि चांगलं ते बी मला शिकवायला लागला. हा, गणगत तोंडाव थुकल तोंडाव. अरे तुकलं तर थुकू दे माझ्या तोंडावर, पण शाळा आता बंद नाही. थांब, आता तुझी शाळाच काढतो. नाही सोडणार तुला आता. बाबाजी सोडा त्यांना. बाबाजी सोडा त्यांना. बाबाजी असं नका करू. बाबाजी सोडावं त्यांना. बाबाजी तुमच्या पाया पडते. बाबाजी सोडा त्यांना. जशी करणी तशी भरणी, जशी पेरणी तशी उगवणी. मुलगी शिकते अक्षर अक्षर, अंधाराला नको उजळणी. सोने, लेकरा काय म्हणली तू? जशी पेरणी तशी उगवणी. अगं कोणी सांगितलं? आमच्या पंतजींनी शाळेत. शाळेत पंतोजीने? असं असेल तर मी चुकलो. देवा, माझी नखा एवढी पोर एक दिवस शाळेत काही जाती, पण लय मोठं बोलती. बागा, मी पापी आहे, मला माफ कर र. अरे मी हिला कणगीत दडवून ठेवली र.
त्या सावित्रीला दगड हाणताना मी समोर उभा होतो, हसत होतो. तिच्या अंगावर शेणकाला वाचला र. हे बरोबर नाही झालं बागा, मला माफ कर. अरे बाबा, अरे काय म्हणतोय हे? माफ कर र. आता उद्यापासून माझ्या नातीला मीच शाळेमध्ये घेऊन जाणार. पर आज्जा मी खांद्यावर बसणार आहे तुझ्या. बस की भया, हा खांदा बी तुझा आणि हा आजा बी तुझा. ये रे पोरा. सावित्री, त्या मुली तुझ्यावर विश्वास ठेवून शाळेत यायला तयार झाल्या. त्या मुलींच्यासाठी तुला उद्या शाळेत यावं लागलं. सावित्री, मला कळतंय तुला किती त्रास होते. तूच हे दिव्य करू शकशीस, बाकी कोणाचं काम नाही. सगुना आत्या, अगं बाई, तुम्ही केव्हा आल्या? रातच्याला अगं बंगलीवर निरोप आला होता, मग हे बैलगाडी झोपून गेला आणि यंदा घेऊन आले बाई. पाचगणी काही जवळ आहे बाई, पर काय करायचं, मेरी मड्डम एकट्याच होत्या ना, तेव्हा थांबावं लागलं. असं असं. पण आत्या, पाचगणीची हवा लई गार असेल ना व? वय, पर पुण्याच्या झळा लागल्या मला. म्हणजे व पुण्यात पोरीवर शेणमारा झाला ही बातमी मड्डमला कळली. त्यांनी लागलीच सांगितलं मला. तवापासून तोंडात राळ वाळायला नाही माझ्या. कशी आहे सावित्री? अजून उठली नाही वय? मुका मार लागलाय, घाबरल्या त्याला. आऊ, मी आलेच पाणी भरून. ताईसाहेब, अव जाऊ बाई, तुम्ही चूल पेटवा. ह्या शेवटच्या 2 खेपा मी आलेच रांगणार टाकू. अहो मी आले ना, मी पाणी भरते आता. अगं अगं हसू दे. अगं तू कशा पायी आलीस? काल चांगलाच मुका मार लागलाय तुला. हे बघ. होय तर कशा पायी करताय तुम्ही? हे तर म्हणते पुरं झाली आता शाळा, आता त्या वाटाला जाऊच नकस बघ. होय तर सासूबाई बरोबर बोलते. काळजी वाटते व जीवाला घोर लागतोय बघा. काय ग, ज्योती काही म्हणला का? धसका घेतला असेल ना व त्यानं? कोणी बी धसका घ्यायलच की. पण जाऊ बाई, तात्यासाहेब काय बोलले का ना? तुम्ही काय बोलल्या का त्यासनी? म्या बोलले त्यांना की मला नाही जायचं शाळेला. आणि मग काय म्हणला त्यो? काय बोललेच नाही तो, ते हळद लावत होते फक्त. आता किती हळद लावणार? रोज तेच करणार वय? तूच ठरव बाई. मी तर म्हणते नाहीच पवित्रा घे. सावित्री, सावित्री, आवरलं का? कशा पायी आवरलं का? हा, दगड खायला की गावची घाण अंगावर घ्यायला? अव तात्यासाहेब, एखादा दगड वर मी बसला तर केवढ्याला पडल तो आपल्याला. आता जाऊ बाई काय बोलत नाही, तुम्ही सुद्धा समजून घ्या की. सावित्री, शाळेत जायचंय ना? जी. सावित्री, आवरलं?
आवरलंय, हिम्मत नाही होते हो जाण्याची. सावित्री, जेव्हा तुझी हिंमत हरल ना, तेव्हा काल शाळेत आलेल्या चिमुरड्यांना आठव, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आठव. बघ, तुझी वेदना निघून जाईल. जेव्हा तुला भीती वाटेल ना, तेव्हा फळ्यावर उमटलेली खडूची रेग आठव, तुझी भीती निघून जाईल. जेव्हा तुला धैर्य संपल्यासारखं वाटेल, तेव्हा लाखो बायकांचा सरणावर जातानाचा टाहो आठव. तुझ्या अंगावर येणाऱ्या दगडांनी जर तू पाऊल मागं घेणार असशील ना, तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे शब्द आठव. स्त्री शिक्षणाचं महत्व जाण. सावित्री, बायकांना कातडी सारखी चिकटलेली गुलामी ध्यानात घे. मालक, त्रास आहे का? आहे, नक्कीच आहे सावित्री. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, जेव्हा जेव्हा बदल घडतो तेव्हा तेव्हा विरोध हा होणारच. पण स्त्री स्वातंत्र्याचं अमृत पाहिजे असेल तर हे अपमानाचं हलाहल कुणाला तरी प्यावंच लागणार, पचवावंच लागणार. सावित्री, जर आज तू माघार घेतलीस तर हा तुझा माझा नाही, काळाचा पराभव असेल. सावित्री, मला कळतंय, कालच्या प्रसंगानंतर घराबाहेर पाऊल टाकणं सोपं नाही, पण टाकावं लागेल. सावित्री, जर तू आत्ता थांबली ना, तर राष्ट्र थांबल, स्त्रीचं उत्थान थांबल. हा क्षण, ही वेळ पुन्हा येणार नाही. खूप जमून आणलंय ग सगळं. पण मालक, ते शेणाचे गोळे आणि सावित्री, तुझ्या अंगावर जसे शेणाचे गोळे आलेत ना, तसे तुझ्या वर्गात मातीचे गोळे आलेत. त्यांना आकार दे, त्यांना घडव, त्यांना शिकव. हे बघ, तुला विरोध करणाऱ्यांना हे माहित नाही की शाळेत येणाऱ्या मुलींपैकी काही मुली ब्राह्मणांच्या सुद्धा आहेत. शिवाय जोशी, मोकाशी, थत्ते, विंचुरकर आपली मुलगी पाठवणार आहेत. गोपाळ हरींच्याकडून 2 मुली अजून येणार आहेत. याचाच अर्थ अर्धा विरोध आहे, अर्धा नाही. सावित्री, आपल्याला तो अर्धा विरोध फक्त मोडायचा आहे. बघ सावित्री, आपण जर ब्राह्मणांच्या विरोधात असतो तर ब्राह्मणांनी आपल्या मुलींना शाळेत कशाला पाठवलं असतं, पण त्यांनी पाठवलं तर त्यांना आपली तळमळ समजली. सावित्री, सावित्री, तुझा नकार म्हणजे मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्यांचा विजय. अरे ज्योती, तुझं समद म्हणणं मान्य आहे बघ, पण तुझ्या या हट्टापायी सावित्रीच्या जीवाशी खेळवायला न ग. अरे लहान आहे पोर, तुझ्या बिड्या खातर शिकली ती. तुझ्यावर लय जीव आहे पोरीचा, म्हणून तू सांगतो ना ते समद करते बघ. पर तू बी तिच्या कोवळ्या वयाचा विचार कर की. आणि मला सांग, तिला इथं संसार करायला आणलंय का शेणा मातीचे गोळे खायला? र अहो अगं, पण ते काही नाही. तिला शिकवलं इथवर ठीक आहे, पर आता नको. अरे पोरगी एकटी दुखती बाहेर जातीया, अपघात कुठून आलेला दगड तिला लागला आणि पोर जायबंदी झाली तर कोणी निस्तरायचं? ते काही नाही बाबा, तुला जे पाहिजे ते तू कर, पर उगा तिची फरफट करू नगस. सावित्री, तुझं काय म्हणणं आहे? ठीक आहे साहेब, राहू द्या.
धर्मरक्षणाचे काम करत असताना बायकोने पाठीशी उभं राहायला हवे एवढंही कळत नाही तुला? दोघांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चाललं पाहिजे, तिथं खरी प्रगती. आपल्याला शिकलेली शिकवणारी सावित्री नकोय, सत्यवानाची सावित्री आज आपल्या घरात हवी आहे. सत्यवानाची सावित्री, तिचं धाडस अफाट आहे, तिचं मृत्यूला भिडणं असामान्य आहे, पण काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टी लुप्त झाल्या आणि तिला असहाय्य करून टाकलं. ज्या दिवशी बाई शिकेल त्या दिवशी या नरक यातना भोगण्यासाठी ती बांधील नसेल. हे सुद्धा जय शिवराय. आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक शेअर करा. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांनी ही मालिका सुरू राहावी यासाठी आर्थिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली होती आणि आपण सर्वांच्या भावनेचा आदर करून खाली एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये पेमेंट गेटवेची लिंक आपण दिलेली आहे, QR कोड दिलेला आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वेच्छेनं योगदान द्यायचं आहे ते आपण देऊ शकता. कारण मालिका ही आता महाराष्ट्राची आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या भावनेचा आदर करून ही गोष्ट आपण केलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीच्या मनावर कोरला जाईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. जय शिवराय. धर्मरक्षणाचे काम करत असताना बायकोने पाठीशी उभं राहायला हवे एवढंही कळत नाही तुला? दोघांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चाललं पाहिजे, तिथं खरी प्रगती. आपल्याला शिकलेली शिकवणारी सावित्री नकोय, सत्यवानाची सावित्री आज आपल्या घरात हवी आहे. सत्यवानाची सावित्री, तिचं धाडस अफाट आहे, तिचं मृत्यूला भिडणं असामान्य आहे, पण काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टी लुप्त झाल्या आणि तिला असहाय्य करून टाकलं. ज्या दिवशी बाई शिकेल त्या दिवशी या नरक यातना भोगण्यासाठी ती बांधील नसेल. हे सुद्धा